पुणे विमानतळावर अनेक तासांपासून फ्लाइट्स रद्द झाल्यानं शेकडो प्रवासी अडकून पडलेत। वेळेवर माहिती न मिळाल्यानं लहान मुलं, वृद्ध आणि महिलांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। अन्न पाण्याची योग्य सुविधा न मिळाल्याने प्रवाशांचे हाल अधिकच वाढले असून संतापाचे वातावरण पसरले आहे। आपल्या पत्नीचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी हडपसरहून जोधपूरला निघालेले असेच एक प्रवासी गेल्या 2 दिवसांपासून विमानतळावर ताटकळत आहेत। मात्र ना त्यांची जायची सोय झाली आहे, नाही त्यांना प्रवासाचे पैसे अद्याप परत मिळाले। आमचे प्रतिनिधी दिनेश वडणे यांनी या परिस्थितीचा आढावा घेतलाय, पाहूयात। आपल्यासोबत काही हडपसरचे प्रवासी जे पुण्याहून जोधपूरला जायला निघाले होते। नेमकं जोधपूरला जायचं त्यांचं एक दुःखद कारण आहे। त्यासोबत एक प्रवासी आहेत, त्यांची जी पत्नी आहे ती 2 दिवसापूर्वी तिचा मृत्यू झाला आहे। ती आता हॉस्पिटलमध्ये आहे आणि हे जे आपल्यासोबत आता आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहेत, यांना आता हा प्रवास करायचा आहे आणि हा प्रवास करून त्यांच्या जी मिसेसची आहे ती त्यांना बॉडी ताब्यात घ्यायची आहे। पण गेल्या 2 दिवसापासून पाहायला गेलं तर हे या ठिकाणी पुण्याच्या विमानतळावर आहेत आणि त्यांना कोणत्याही प्रकारची फ्लाईट भेटत नाहीये। अनेक वेळा या विमानतळाचे जे आहे यांच्याकडून कोणतीही मदत केली जात नाहीये। आता आपल्यासोबत ते बोलण्यासाठी आहेत, आपण त्यांच्याकडून नेमकं जाणून घ्या काय नेमकी परिस्थिती। काय सांगणार आपण? आज विमानतळावर 2 दिवसापासून आहेत, काय परिस्थिती आहे? कल मिल जाएगा, आज भी नहीं मिला। कल शाम को बुकिंग किया है, सबसे बुकिंग किया कल के लिए, कल भी नहीं मिला। फिर शाम को वापस बुकिंग किया तो आज भी नहीं मिला। अभी जाना अर्जेंट था, ये कल बोलते भाई कल नहीं है तो हम रात को कुछ दूसरा जुगाड़ करते। इन्होंने बुकिंग ही क्यों लिया? अगर कैंसिल था तो बुकिंग नहीं लेना था इनको, तो हम रात को ट्रेन वगैरह में चले जाते। अच्छा, कैसे गाँव को क्यों जाना है आपको? गाँव को मेडिकल इनका मिसेज का हॉस्पिटल में है, हाँ, इसलिए जाना था। अच्छा, आपका क्या हुआ है? आप गाँव को जा रहे, क्या प्रॉब्लम हुआ? मैसेज का डेथ हो गया है, इसलिए जाना। इसको लिए जाने के लिए मैडम का डेथ हो गया है, इसके लिए अभी जाने से कल से 2 दिन से हॉस्पिटल में बॉडी पड़ा है, कोई लेने के लिए आदमी नहीं है। मैं इधर कल ही आया, आज ही आया, कोई कंफर्म नहीं है। अभी गांव कैसा जाएगा? इस इधर पूछा तो बताया कि अभी कुछ नहीं, फ्लाइट कैंसिल हो गया है। उन्होंने कुछ आपको मदद करने की कोशिश की क्या? या कोई विमान अधिकारी ने आपसे बात करने की कोशिश की? कोई कोशिश नहीं की, कैंसिल हो गया। एक ही चीज बोल रहे पैसा हैं, रिफंड है आपको? चार पाँच। तो फिर आपको अभी गाँव को जाने के लिए पैसे नहीं है, बाद में पैसे नहीं है। तो जो भी पैसे था इधर भर दिए? भर दिया। अभी आपकी मांग क्या है? आप क्या कहेंगे इन लोगों को? अभी क्या करे, कोई जो सहायता हुए तो अभी टाइम से उधर छोड़ देंगे तो अच्छा रहेगा, नहीं तो हमारा पूरा हाल हो जाएगा। करना चाहिए। 4 लोग थे, 60,000 रुपये भरे। कितने? 4 लोग थे, 60,000 रुपये भरे। 4 लोग के अपने 60,000 रुपए। 60,000 रुपये भरे। अभी तक 60,000 रुपये 5 से 6 दिन में रिफंड आएंगे, ये बोल रहे, आए नहीं। और अभी तो आपको गाँव को जाना है? अभी गांव को जाना है और अभी पैसे भी नहीं? पैसे नहीं। 60,000 रुपये थे, वो भर दिए। आपने उनको आपकी तकलीफ बताई? बताइए, सब बताइए। वो बोले हम कुछ नहीं कर सकते, आ जाएगा पैसा, पैसे आ जाएंगे आपकी, रिटर्न फ्लाइट कैंसिल हो गई। बस ये इतना ही जवाब मिला। नहीं है तो बोलो कस्टमर केयर में फोन करो, ऐसे बोल रहे हैं। हमको दो लगेज, हमारे पास पैसे नहीं, वो सिस्टम के आधार पे ही आएगा कि ऐसे नहीं दे सकते। देखा जाएगा तो अभी आप इसके आगे कैसे जाओगे? इसके आगे इनको अभी देखते, फ्लाइट तो है नहीं, तो ट्रेन से या बस से देखेंगे। अभी बाहर जा रहे हैं, अभी तो रिक्शे में जाके रेलवे स्टेशन पे जाएंगे, वहाँ पे ट्रेन मिला तो ठीक है, नहीं तो कोई बस में जाएगी। पाहायला गेलं तर या प्रवाशांना आता त्यांची जी मिसेस आहे ही वारली आहे आणि तिची बॉडी तिला हॉस्पिटलमध्ये ताब्यात घ्यायची आहे आणि त्यानंतर तिचे अंत्यसंस्कार करायचे आहेत। पण येथील या विमानतळाच्या प्रशासनानं कोणतीही मदत केली नाही। 2 दिवसापासून पाहायला गेलं तर हे या ठिकाणी आहेत आणि आता त्यांनी सांगितलं आहे की आता आम्ही 2 दिवसापासून इथेच आहोत, कोणतीही मदत केली नाही आहे। जे 60,000 रुपये विमान प्रवासासाठी भरले होते त्यांनी, तेही त्यांना या ठिकाणी मिळले नाहीत परत। आश्वासनावर आश्वासन दिली गेली आहेत। गेल्या 2 दिवसापासून त्यांना आश्वासनं भेटत आहेत। आता त्यांना रेल्वेने प्रवास करण्यासाठी पैसे नाहीत। आता प्रशासन नेमकं त्यांना कशा प्रकारे मदत करते हे आता आपल्याला पाहण्याजोगं राहील। न्यूज अनकटसाठी मी दिनेश वडणे, धन्यवाद।